जिथं मी थांबलेलो आहे वाई तिथं मांढर देवीचा गड दिसून येतो. तर हा आहे झूम करून व्ह्यू आणि हा थोडाफार ओके. हा आहे तो गड इकडनं दिसून येतो. रात्रीचा मस्त लाईट पण चमकून येतात इकडनं. तर आपण इथं पोचलोय नाना फडणवीसच्या घाटावरती. त्याच्यावरून एक झाड दाखवायला लावतोय मी. सुपर झाड आहे, किती जुनं झाड आहे आणि त्याला फळ लागले. हे मी डिस्कवरीवरती बघितले झाडाला. ते नाना फडणवीसच्या घराजवळ इतकं भारी झाड आहे. एवढं मोठं झाड आहे खतरनाक आणि एवढं झाड आहे. ह्याच्या साईजवरून समजतो हत्तीचा पायासारखा दिसतो डायरेक्ट. एवढं झाड खतरनाक. ह्याचं नाव वगैरे काय आहे ते सर्च करून बघायला लागेल झाडाचं. फळ वगैरे पण लागले तिथे लटकलेले आहेत ते फळ. तिथे पोळा लागलाय मधमाशांचं. आणि ही झाडचे त्याचा हात बघा आणि झाड बघा एवढं मोठं आहे. बापरे जबरदस्त झाड आहे. तर डिस्कवरीवरती बघितले ॲमेझॉनचे झाडं फक्त रिअलमध्ये बघायला भेटते आता. तर हे पण अजून एक झाड पिंपळाचं झाड दिसते. हे देवाला ह्याच्या आधीचं झाड समजत नव्हतं. आणि इथे भरपूरशे पिक्चरची शूटिंग वगैरे केली जाते. स्वदेश पिक्चरची शूटिंग पण झाली. 200वरून जास्त पिक्चरची शूटिंग झाली इकडे. हे पेशवाईंचं नाना फडणवीस त्यांचं घर आणि त्याच्या मागेच आहे हे शूटिंग वगैरे होतं. तिथे भरपूर पिक्चरचे शूटिंग झालेत बॉलिवूडचे. हा इथे एंट्रन्स त्यांचं मागून पण बंद झाले. 5:30ला बंद होऊन जातं. त्या आतमध्ये एंट्री करू शकतात. एंट्री फीस वगैरे आहे. त्याचा फोटो काढलाय. इकडनं पाणी वाहत राहतं. पायरी पायरीले
चला काढून घ्या. ओके, तर इथं छावा पिक्चरची शूटिंग पण झाली. आत्ताच आम्हाला माहिती पडलेलं आहे. सगळी शूटिंग इकडे झालेली छावाची. आणि हे वाहतं पाणी आणि ते सगळी टीम. हे बघा रे करू तू. हा बरोबर आले. तर मस्त सुंदर मंदिर होतं शंकराचं ना शिवचं. तर इथं मस्त शूटिंग वगैरे झाली होती. ह्या साईडनं आपल्याकडे गाईड आला इथे, मुंबईवरून मागवला आहे. खतरनाक मंदिर आहे. तिथं गेट बंद झालेलं आहे. इथे एका होता कोणतरी, त्यांनी सांगितलं शूटिंग करू नका. तर गेल्यानंतर आम्ही शूटिंग केली आहे. तर काय दिसत तर नाही आहे. भाऊ काय दिसत नाही, इतक्या लांब जाऊ नको. पण आहे भाऊ भारीशी. असं होतं. तो दिसतच नाहीये राजा. नाही दिसत आहे तिथे, काळोखच झालंय पूर्ण, काहीच दिसत नाहीये. तर इथे सभा वगैरे बसायची. तिथं मस्त शंकराचं शिवलिंग आहे. सुपर्ब लोकेशन. काय दिसतंय बस इकडे. त्याच्यानंतर आपण भेटूया आता. उद्या काय काय अजून शूट होतं बघायला लागेल. आपले टीम्स चालली तिकडे. येस. तर त्याला आधे शोधतो तो. तर अशा आपण पोचलोय पुण्याजवळचं मिनी बालाजी. बघूया काय काय शूट करू शकतो इथे आता. बघूया कुठे कुठे शूटिंग करता येईल. सध्या तर मंदिराजवळ पोचलेलं आहे. चपला वगैरे काढलेत. तर आपली टीम बघूया. मंदिराच्या आतमध्ये तर शूटिंग करायला भेटणार नाही, मग एकानं बाहेरूनच बघून घ्या. शक्यता कमी आहे शूटिंगची. खाली फुकट लोकांचे बोंबा ऐकायचे नाही आहेत. शूटिंग बंद कर रे. तर असं बालाजी टेम्पलला आलेलं आहे. हे एंट्रन्स इकडनं बालाजी टेम्पलचं. आतमध्ये तर मोबाईल घेऊन जातच गेलं नाही, जप्त केला होता मोबाईल. पण बाहेरून वगैरे शूटिंग करू शकतो असं आहे. समोरच आहे बालाजीचं टेम्पल दिसते आणि ते टावर आहे तिथे गोल्डन कलरचं. जेवणाची सोय होती, 2:30 झाले होते, पण जेवण शेवटचं भेटलं आम्हाला. भात आणि रस्सम. मस्त लोकेशन होतं. आता बघू कुठं स्टॉप होतो नेक्स्ट.